त्यांना म्हणावं, झाशी हातावर हात ठेवून गप्प बसणाऱ्यातली नाहीये. अरे पौष नदीच्या पाण्याची आणि साक्षात आई रणचंडिकेचा आशीर्वाद असलेली ही मणिकर्णिका राणी लक्ष्मीबाई. अरे मातीने बनवलेला बुरुज वाटला की काय त्यांना? काळ्या कणखर दगडांचा बलाढ्य पर्वत आहे हा बलाढ्य. या कल्पीभूमीची शपथ घेऊन सांगते, झाशीचं सुकं पाणही मी त्यांच्या हाती लागू देणार नाहीये. दामोदरांना आमच्या पाठीशी द्या. आता हातात तलवार घेतलेली शांत होईल तर त्या पोरांचं रक्त पायदळी तुडवल्यावरच. मैंने कहा था ना कि मैं मेरी झांसी नहीं दूंगी. रखुमाई इथे सुद्धा आली, ती पण एकटीच. या खुदा, कैसा अजीब दौर चल रहा है सावित्री आजकल. अंग्रेज हमारा मुल्क छोड़ने के लिए तैयार नहीं आणि इथली माणसं यांचे पडीक विचार. अरे कौन दलित, कौन मुसलमान, कौन लड़का, कौन लड़की. शिक्षणाचा अधिकार तर सगळ्यांनाच मिळाला पाहिजे. अरे नहीं सावित्री, खिड़की खुली रहने दो. खिड़की से हवा और हमारे देश की खबरें आती है. सावित्री आओ. सावित्री जरा बच के, लोग पत्थर फेंक रहे हैं. मैंने कहा था ना, खिड़की से हमारे देश की खबरें आती हैं. और खबर ये है कि ये लोग लड़कियों को स्कूल नहीं जाने देंगे. सावित्री जी, हमें लड़कियों को सिखाना होगा, पढ़ाना होगा, पढ़ाना होगा. मैं फातिमा शेख, आज से स्त्री शिक्षा यही मेरे जीवन का उद्दिष्ट है. पाहिलं, रखुमाई इथे सुद्धा आली, ती पण एकटीच. नाही पुरी नाही. आता रडून काय बी उपयोग नाही बघ. ही महागाईची लशी शेवटी तुझ्या बाळाच्या गळ्याचा फास बनलीच. शेतकऱ्याला या समाजात न्याय नाही आणि त्याच्या मालाला बाजारात. उभ्या जगाचा पोशिंदा झुलतोय झाडावर आणि त्याच्या मागं जगणारी मारतायत माच तालावर. तुझा बा शेतकरी होता, तो आपल्याला सोडून गेला. पण शेतकऱ्याची बायको नंतर आधी ती शेतकरी नसती. आणि आता म्या घेईन नांगर पाठीवर. ओय पोरे, चल आणि झुंपू आपलं परत शेत. पाहिलं, आणि इथे सुद्धा रखुमाई आलीच, ती पण एकटीच. अहो अशा किती रखुमाई आल्या ज्यांना स्वतःचं नाव आहे, गोष्ट आहे, ओळख आहे. रखुमाई ही फक्त दैवत नाहीये, तर रखुमाई हा एक विचार आहे, विचार. आणि या रखुमाईला कृपया करून कोणत्याही जाती धर्म तडकवण्याचा प्रयत्न करू नका. आणि हो, आजकाल रखुमाईला सोबत घेऊन चालणारे श्रीहरी सुद्धा कमी उरले. बरोबर ना? तसं होऊ देऊ नका, कारण तुम्हीच माझे पुंडलिक आहात. तुमच्या विचारांची वीट अगदी श्रद्धेने ठेवा. मग बघा, ही रखुमाई त्या विटेवर कशी ठामपणे उभी राहते.